Okay, all right students, I think you have learnt the working of 4-stroke petrol engine, the valve timing diagram, then indicator diagram, similar part for 4-stroke diesel engine, valve timing diagram and its indicator diagram, all manners means theoretical and actual. I hope you have enjoyed that session. If you have any doubts, we can clear it during the live sessions too, and as well as with the communications. Now next we are going to start with the working of 2-stroke petrol engines. I will say that you learn this part, हा तुम्ही शिकून घ्या. ऑलमोस्ट डिझेल इंजिनचं 2-स्ट्रोक वर्किंग पण संपूर्ण होऊन जाईल, डोक्याला त्रास राहणार नाही. म्हणून हा पाठ अत्यंत काळजीपूर्वक समजून घ्या. डिझेलमध्ये फक्त शब्द बदलतात, वर्किंग तुमचं जे फंडामेंटल वर्किंग तुम्ही जे पेट्रोल इंजिनला करणार आहात तेच फक्त चेंजेस होतात. सो हे काय प्रकार आहे 4-स्ट्रोक पेट्रोल इंजिन, व्हॉट इट मीन्स. 2-स्ट्रोक म्हणजे काय, पेट्रोल कशाला, तर पेट्रोल इंजिनची मेकॅनिझम जी ऑटो सायकलवर चालते त्याच सायकलनं आपण जाणार आहोत. 2-स्ट्रोकचा अर्थ समजून घ्या. आपण 4-स्ट्रोक मध्ये काय केलं होतं, तर 4-स्ट्रोक इंजिन मध्ये पिस्टनचे 4 स्ट्रोक, पहिल्यांदा टीडीसी कडून बीडीसी कडे, मग बीडीसी कडून टीडीसी कडे, परत टीडीसी कडून बीडीसी कडे आणि लास्टला परत बीडीसी कडून टीडीसी कडे, असे 4 स्ट्रोक घेतले होते. किंवा 2 रिव्होल्युशन्स क्रँकशाफ्ट वापरले होते. क्रँकशाफ्टचे किती रिव्होल्युशन्स, 2. आपण आता 2-स्ट्रोक जे पेट्रोल इंजिन बघतोय त्या 2-स्ट्रोक पेट्रोल इंजिन मध्ये असं न करता फक्त 2 स्ट्रोक्स ऑफ द पिस्टन, म्हणजेच पहिला स्ट्रोक हा बीडीसी कडून बॉटम डेड सेंटर पोझिशन कडून टीडीसी कडे आपण जाणार आहोत आणि दुसरा स्ट्रोक डायरेक्टली टॉप डेड सेंटर कडून बॉटम डेड सेंटर कडे येणार आहोत. नंबर 1. हे सगळं करताना फक्त एकच रिव्होल्युशन ऑफ क्रँकशाफ्ट वापरायचं आहे. हे सगळं आपण एक रिव्होल्युशन मध्येच करणार आहोत. म्हणजे 180 डिग्री याचे 180 डिग्री याचे, संपला स्ट्रोक. मग सर बेनिफिट काय मिळतो का, 100%. 4-स्ट्रोक मध्ये एक पॉवर स्ट्रोक मिळवायला तुम्हाला 2 रिव्होल्युशन्स कव्हर अप करायचे. यू गेट अ कम्प्लीट पॉवर स्ट्रोक फॉर 2 रिव्होल्युशन्स ऑफ द क्रँकशाफ्ट 4-स्ट्रोक इंजिन्स मध्ये. 2-स्ट्रोकला एक रिव्होल्युशन क्रँकशाफ्टचं झालं की लगेच तुम्हाला पॉवर स्ट्रोक मिळत जाणार. सो कम्पॅरेटिव्हली ह्याच्यामध्ये ऍक्सेलरेशनचा जो पार्ट येतो तो जरा जास्त राहतो. म्हणजे जिथं तुम्हाला एक घाट वगैरे सेक्शन्स असतात, जिथं गाडी एखाद्या चढाला वगैरे न्यायची असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला पॉवर स्ट्रोक लवकर याचा मिळतो, पिकअप जरा जास्त म्हणून याचा येतो. मग ही 2-स्ट्रोक इंजिन्स कुठं होती, पेट्रोल इंजिन्स वापरली गेलीत का, येस. सगळ्यांची आवडती एक मोटरसायकल होती किंवा आहे RX100, 2-स्ट्रोक इंजिन आहे त्याचं. पूर्वीच्या काळी बजाज चेतक स्कूटर होत्या, बजाज सुपर स्कूटर होत्या, चेतक म्हणेन, परत स्कूटी, यांचे जे इनिशियल मॉडेल्स होते त्या सगळ्यांना 2-स्ट्रोक इंजिन्स होते. 2-स्ट्रोक इंजिन मध्ये काय करायला लागतं, तर 4-स्ट्रोक मध्ये ल्युब्रिकेशन सिस्टीम वेगळी राहते. 2-स्ट्रोक पेट्रोल इंजिन्स मध्ये साधारणपणे आपल्याला ल्युब्रिकंट म्हणजे ऑइल जे आहे ते पेट्रोल सोबत मिक्स करूनच टाकायला लागतं. बजाज सुपरची एक होती स्कूटर, तर त्याला साधारणपणे अशा पद्धतीने तुम्हाला पेट्रोलमध्ये काही ऑइलचं प्रपोर्शन ऍड करूनच पेट्रोल टाकायला लागायचं. ल्युब्रिकेशनचा पार्ट हा पेट्रोल फ्युएल मधूनच आपण करतो. त्यामुळे पॉल्युशन पण यांचं जास्त होतं. दे आर डेव्हलपिंग मच मोर पॉल्युशन. आणि मग हे मच मोर पॉल्युशन जे आहे तो पार्ट इथे जास्त होता. म्हणून आता यांच्या गाड्या ज्या 2-स्ट्रोक आहेत त्या जरा कमी दिसतात. दुसरी गोष्ट, फरक, इथं पोर्टचा वापर केला जातो. इन्स्टेड ऑफ वॉल्व मेकॅनिझम जी काल तुम्ही बघितली होती, सक्शन व्हॉल्व आणि एक्झॉस्ट व्हॉल्व, हे जे 2 व्हॉल्व होते ते रिप्लेस करून आता आपण पोर्टच्या लँग्वेजमध्ये होतो. पोर्ट म्हणजे काय, तर साधारणपणे जो काही ट्रान्सफर ऑपरेशन्स किंवा हे सगळे पोर्ट ऑपरेट होताना पिस्टनच्या मुवमेंट सोबत ऑपरेट होतात. म्हणजे पिस्टननं समजा एक पोर्शन कव्हर केला सिलेंडरच्या आत, तर त्यावेळी तो एक पोर्ट ओपन होतो, त्याचा म्हणजे इनलेट जो काही त्याचा वर्किंगचा पार्ट असेल तर तो बरोबर ओपन होतो पिस्टनच्या मुवमेंट प्रमाणे किंवा क्लोज होतो. मग हे पोर्ट 3 प्रकारचे आहेत. एक येतो सक्शन पोर्ट,
दुसरा आहे तो एक्झॉस्ट पोर्ट, आणि तिसरा महत्वाचा ट्रान्सफर पोर्ट. तिन्ही पोर्ट परत 2 स्ट्रोक डिझेल इंजिन साठी सेमच राहतील. मग हे पोर्टचं फंक्शन काय, तर सक्शन, जसं नाव सांगतोय सक्शन पोर्ट, हा फ्रेश चार्ज ऑफ एअर आणि फ्युएल मिक्सचर हा पूर्णपणे स्वतः त्या सिलेंडरमध्ये एंटर होताना सक्शन पोर्ट थ्रू ओपन होईल. जो काही सक्शन पोर्ट जेव्हा ओपन होईल त्यावेळी तिथून फ्रेश चार्ज ऑफ एअर अँड फ्युएल विल एंटर इन टू द सिलेंडर. एक्झॉस्ट पोर्टचं काम काय, एक्झॉस्ट गॅसेस बाहेर काढून टाकायचे. सगळ्यात महत्वाचं काय, ट्रान्सफर पोर्ट आहे. हा ट्रान्सफर पोर्ट काय करतो, तर सक्शन स्ट्रोकच्या वेळी जो काही चार्ज येतो तो क्रँकेसमध्ये उतरतो. द चार्ज ऑब्टेन्ड फ्रॉम द सक्शन पोर्ट enters into the crankcase, and from the crankcase it gets transferred to the top of the piston via transfer port. नाव सांगतोय ट्रान्सफर करणे. पिस्टनची मेकॅनिझम बघितलं तुम्हाला लक्षात येईल इथं कसं कसं ऑपरेट होणार आहे. पण ट्रान्सफर पोर्टचं काम काय, सक्शन स्ट्रोकच्या वेळी जो काही चार्ज आपण घेतलेला आहे तो चार्ज क्रँकेस मध्ये आल्यानंतर क्रँकेस कडून तो पिस्टनच्या वर घेऊन जायचा आहे. हे सगळं काम कोणाचं असणार आहे, ट्रान्सफर पोर्टचं असेल. आता आपण हे याच्या पिस्टनकडे, पिस्टन काय आहे सर, तर सगळ्यात पहिल्यांदा याचा जो पिस्टन असेल त्याला एक प्रकारचा क्राउन शेप दिलेला असेल अशा पद्धतीने. 2 स्ट्रोक डिझेल इंजिन, 2 स्ट्रोक पेट्रोल इंजिन, सर मी कॉमन पार्ट तुम्हाला आता सांगतोय. त्यामधला त्याचा सगळ्यात कॉमन पार्ट आहे पिस्टन. हा पिस्टन त्याला क्राउन शेप असा वर का दिलेला असतो, तर जो काही ट्रान्सफर पोर्ट कडनं येणारा चार्ज आहे हा ट्रान्सफर पोर्ट असायला राहील. हा डायरेक्टली एक्झॉस्टला जाऊ नये, हा रादर इथून वर जावा टीडीसी कडे, म्हणून त्याला अशा पद्धतीने क्राउनिंग केलेलं असेल. पिस्टनची कन्स्ट्रक्शन लक्षात घ्या. जो काही पिस्टन इथं तुम्ही बघता त्या पिस्टनला साधारणपणे क्राउनिंग असेल. हे असं पिस्टनच्या एका साईडला एक्झॉस्ट पोर्ट, त्याच्या खाली सक्शन पोर्ट आणि इकडं ट्रान्सफर पोर्ट असेल. मी रफ डायग्राम काढतोय, पक्की डायग्राम तुम्हाला नंतर दिसेलच. जसा हा पिस्टन वर खाली सिलेंडरच्या आत वर खाली होतो तसे हे पोर्ट ओपन होत जातात. मग एकदा एक्झॉस्ट पोर्ट ओपन होईल, एकदा सक्शन पोर्ट ओपन होईल, एकदा ट्रान्सफर पोर्ट ओपन होईल, डिपेंड. आता जो काही फ्रेश चार्ज समजा इथून आत आला की तो खाली येतो. दिस इज सक्शन पोर्ट, दिस इज एक्झॉस्ट पोर्ट and this is transfer port. सक्शन पोर्ट कडून येणारा जो काही चार्ज असेल तो सिलेंडरच्या आतल्या क्रँकेस मध्ये उतरतो इथे, आणि या क्रँकेस मधून ट्रान्सफर पोर्ट कडे विथ द क्रँक रोटेशन नेला जातो आणि तो शेवटी इथे येतो. म्हणजे तुमचा जो चार्ज असणार आहे त्याचा प्रवास मी इथे दाखवतोय. तो प्रवास अशा पद्धतीनं वाया क्रँकेस, क्रँक रोटेशन, पोर्ट, ट्रान्सफर पोर्ट कडून पिस्टनच्या टीडीसी कडे असा प्रवास आहे. मग हा चार्ज एक्झॉस्ट मधून डायरेक्ट जाऊ नये म्हणून याला इथे काय केलं जातं, ऑब्स्ट्रक्शन. आणि ऍट द सेम टाइम इकडे स्लोप का दिला असतो, तर जे काही एक्झॉस्ट गॅसेस आहेत ते आफ्टर कंबशन एक्झॉस्ट पोर्ट मधून इझिली बाहेर जावेत. हा नॉन रिटर्न असतो, इथून शक्यतो रिटर्न काही होत नाही. मग एक्झॉस्ट पोर्ट मधून तो सगळा बाहेर जातो. थोडाफार मात्र चार्ज, सक्शन चार्ज जो काही तुम्ही घेतला असेल तो मात्र थोडाफार एक्झॉस्ट मधून वाया जातोच. त्यामुळेच इथं पॉल्युशन जरा जास्त. ही याची मेन कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट काय नीट आहे का, आपण पहिल्या स्ट्रोकला बीडीसी कडून टीडीसी कडे जाणार, या काळात सक्शन होणार. ठीक आहे. जसा हा पिस्टन टीडीसीला पोहोचेल ऑलरेडी जो चार्ज पूर्वीचा स्टोर्ड असेल वर तो इग्नाइट होईल, पॉवर स्ट्रोक पडेल. पॉवर स्ट्रोक पडला की हे खाली येईल, त्यावेळी बरोबर हा वर येईल. क्लोजिंग आणि ओपनिंग याच्यावर सगळा खेळ राहतो पोर्टच्या. म्हणून 2 स्ट्रोक इंजिन्स हे तुम्हाला ऍडव्हान्टेजेस कुठे ठरतात, तर ज्या ठिकाणी तुम्हाला पॉवर स्ट्रोकची रिक्वायरमेंट लवकर आहे, गरज आहे, त्या ठिकाणी. आपल्याला 2 स्ट्रोक इंजिनची मी ऍप्लिकेशन सांगितली, त्या गाड्यांमध्येही दिसतात. 2 स्ट्रोक डिझेल इंजिन बद्दल जर म्हटलं तर
रेल्वेचं जे डिझेल इंजिन तुम्ही बघता, डिझेल लोकोमोटिव्ह, हे साधारणपणे 2 स्ट्रोक डिझेल इंजिनवर ऑपरेट होतं. नाउ ऑन द बोर्ड यू आर लुकिंग द डायग्राम फॉर द 2 स्ट्रोक engines. I will say 2 stroke, not petrol, not diesel. Parts are common almost. Just one part changes, which is nothing but for the petrol engines, there will be spark plug at the top. This is a spark plug. I will represent them on both sides. Remaining parts, this circular housing is called as crankcase. ही crankcase आहे. आणि मेनली इथे 2 स्ट्रोक होतात. एक आहे तो कॉम्प्रेशन, दुसरा आहे तो पॉवर. जो कॉम्प्रेशन स्ट्रोक आहे त्या कॉम्प्रेशन स्ट्रोकच्याच वेळी सक्शन होत जातं आणि पॉवर स्ट्रोक जसा पूर्ण होतो त्याच्या लगेच नंतर फॉलोड होतो लगेच एक्झॉस्ट स्ट्रोक. सो अल्टिमेटली तुम्हाला इथे पिस्टनच्या दोन्ही फेसेसचा वापर करताना केलेला दिसेल. आपण कालपर्यंत 4 स्ट्रोक इंजिनमध्ये फक्त पिस्टनच्या टॉप फेसचा वापर करतो. इथे पिस्टनचे दोन्ही फेस, टॉपमोस्ट आणि आउटरमोस्ट, दोन्ही पण तुम्हाला वापरलेले दिसतील. मग ही क्रँकेस आहे. बाकीचे पार्ट्स तुमचे नेहमीच आहेत. द फर्स्ट, दिस इज क्रँकशाफ्ट. दिस इज क्रँक जो रोटेट होतोय. मी क्लॉकवाइज रोटेशन घेतलेला आहे. दिस इज द कनेक्टिंग रॉड. दिस इज ट्रान्सफर पोर्ट. हा ट्रान्सफर पोर्ट आहे आपला. ब्ल्यू मार्कर मध्ये जो दाखवलाय दॅट इज नथिंग बट ट्रान्सफर पोर्ट. ट्रान्सफर पोर्टच्या जवळपास त्याच लेवलला म्हणेन मी हा एक्झॉस्ट पोर्ट आहे. दिस इज एक्झॉस्ट पोर्ट. दिस इज सक्शन पोर्ट. दिस इज द सक्शन पोर्ट. पलीकडे सेम नावं. आता जे जे ऑपरेट होतात, क्लोज होतात, ओपन होतात त्यांची लिस्ट मी खाली खाली लिहित जाईल. ऑपरेशनल कसे कसे होणार आहेत तर या केसमध्ये ही तुमची बीडीसी लेवल मी ट्रीट करतो. लेट अस दॅट दिस इज बीडीसी अँड लेट अस दॅट दिस इज टीडीसी. ऑलमोस्ट ॲट दॅट पॉइंट टॉप मोस्ट पोझिशन. जेव्हा तुम्ही कॉम्प्रेशन स्ट्रोकचा विचार करताय त्यावेळी तुम्ही बीडीसी कडून टीडीसी कडे जाणार आहात, वर जाणार आहात. आणि ज्या वेळेला तुम्ही पॉवर स्ट्रोकचा विचार करताय त्यावेळी इथे असणाऱ्या टीडीसी कडून तुम्ही खाली असणाऱ्या बीडीसी कडे येणार आहात. दिस इज से बीडीसी. म्हणजे इथं मुवमेंट कुठे असणार आहे, डाऊनवर्ड असेल. I will start with the first compression stroke, first stroke. During this stroke, piston is initially at BDC. As the piston moves upward, initially it opens suction port. It opens suction port, while further movement closes the transfer port as well as exhaust port. जेव्हा तुम्ही पहिला स्ट्रोकचा विचार करता, कोण ओपन झालं पाहिजे पहिलं, सक्शन पोर्ट. त्यावेळेला ट्रान्सफर पोर्ट म्हणजे हा पोर्ट, हा पिस्टन काय करतो पूर्ण क्लोज. आता तुम्ही बघू शकता क्लोज आहे पूर्ण. ऑब्स्टॅकल येतं पिस्टनची बाजू. दिस इज पिस्टन. ब्लॅक मार्कर मध्ये जो दिसतोय दिस इज पिस्टन विथ द क्राउन. As the piston moves up, it opens the suction port, closes the transfer and exhaust port. At the same time, due to the opening of suction port, piston creates vacuum below it. इथं खालच्या साईडला काय डेव्हलप होणार आहे, व्हॅक्यूम. As a result, fresh charge of air and fuel will enter into this crankcase. This is the crankcase.
जसा हा पिस्टन तुम्ही वर घेत जाल तसं इथं काय होणार आहे, सक्शन होत जाणार आहे. हा सक्शन झाला की इथं पूर्णपणे एक साईडला सक्शन, आणि हा पिस्टन जसा जसा वर चाललाय त्यावेळेला वरच्या पूर्ण जो काही चार्ज शिल्लक असेल आधीच्या स्ट्रोकचा, तो चार्ज मात्र काय होणार आहे, कॉम्प्रेस होत जाणार आहे. तो चार्ज काय होईल, कॉम्प्रेस होईल. जसा हा पिस्टन TDC ला पोहोचला त्यावेळी काय पडणार आहे, स्पार्क. त्यावेळी काय पडणार आहे, स्पार्क. चार्ज म्हणजे इथं मी सांगितलं की इथं तुम्ही एअर आणि फ्युएलचं मिक्सचर घेताय. इथं वरचा जो चार्ज शिल्लक असेल तो वरचा चार्ज कसा येईल, तर तुम्हाला तो पलीकडे दिसेल जाता. आधीच्या सायकलचा जो काही चार्ज वर शिल्लक असेल तो हाय प्रेशर हाय टेम्परेचर नेला जातो थोडक्यात, आणि त्यानंतर इथं असणार स्पार्क प्लग काय होतो, ऑपरेट होतो. त्यातनं काय होणार, स्पार्क. इथं स्पार्क पडला की तुमचा दुसरा स्ट्रोक सुरू होईल. मीन्स ड्युरिंग द कॉम्प्रेशन स्ट्रोक इनिशियली पिस्टन इज ॲट BDC. वर्किंग कसं लक्षात ठेवायचं बघा. ड्युरिंग द कॉम्प्रेशन स्ट्रोक वर्किंग इज पिस्टन इज इनिशियली ॲट BDC, बॉटम डेड सेंटर. It starts moving upward. In the upward movement, initially it opens the suction port, but closes the transfer port, this port, and the exhaust port. As you can see, piston is completely covering them. While further movement of the piston completely compresses the charge present above it, just before piston reaches the TDC, there will be a spark from the spark plug which ignites the mixture. As a result, ignition takes place due to the spark, and high temperature, high pressure gases will start operating in the cylinder, which causes the start of power stroke. During the power stroke, piston starts moving in the downward direction. Initially, it is at TDC. It starts moving in the downward direction. As it starts traveling in downward direction, initially it uncovers this exhaust port and then the transfer port. This is transfer port. Means in the second stroke, transfer port TP, it opens. Exhaust port EP, it opens. Due to the opening of exhaust port, exhaust gases after combustion, they will leave through the open exhaust port. This is for the exhaust gases. At the same time, this movement of piston closes suction port. Suction port is totally closed. But it will start transfer of the charge. This is the movement of charge in the crankcase to travel through the transfer port to the top of the cylinder or top of the piston, not cylinder, top of the piston. Means the charge sucked during the first stroke, compression stroke, will be now transferred through the open transfer port towards the TDC. This will remain as it is. Some part of it will be having lost through the exhaust gases. Some part of it goes waste out. This process continues up to the piston reaches BDC. This movement of piston also in the downward direction compresses the charge to somewhat extent. So already त्या थोडासा कॉम्प्रेस झालेला चार्ज तो थोडासा प्रेशराइज होऊन तो परत वर येतो. वर आला की परत तुमचा जो स्ट्रोक आहे तो परत त्याला कॉम्प्रेस करतो. हा चार्ज इथं शिल्लक राहतो. जो चार्ज परत तुमच्या पुढच्या सायकलला कॉम्प्रेस करून
त्याचं इग्निशन करू, मग परत तुमची सायकल कंटिन्यूस होत जाते. दिस इज हाऊ द एंटायर 2 स्ट्रोक engines work out. As you can see, the diagram has to be drawn in the perfect manner. मी पूर्ण एक्सप्लेनेशन तुम्हाला समजून परत सांगतोय. 2 stroke petrol engine consists of use of the 2 strokes of the piston or 1 revolution of crankshaft to get a power stroke, to get a cycle complete. In this case, it uses exhaust port, suction port and the transfer port. Most importantly, piston used will cover, means it will open and close the suction port, exhaust port and transfer port with its movement within the cylinder. It has somewhat crown shape at the top. This crown shape enables the charge, fresh charge, to remain within the cylinder and leave small amount of charge through the open exhaust port. Hence, piston is given somewhat crown shape. Further, this entire assembly is enclosed inside the crankcase. Following operation take place. Step number 1, compression stroke. Compression stroke. During this stroke, transfer port is closed. Exhaust port is closed as the piston moves from BDC to TDC. As you can see, I have closed this. इथे close करून ठेवलेलं आहे. So there will not be any kind of opening of these 2 ports. But as the piston moves up, it opens the suction port. Vacuum is created inside the cylinder. As a result, fresh charge of air and fuel will enter into the cylinder in the crankcase. This charge remains in the crankcase while rising piston compresses the charge above TDC. This process continues up to the piston reaches TDC. Just before reaching the TDC, spark is ignited, or spark takes place across the terminals of the spark plug, which ignites the mixture and causes the development of power stroke. With the power stroke, the second stroke, now we are coming into the second stroke. Piston will start traveling from TDC to BDC, and during this travel, it will open the exhaust port so that exhaust gases will leave the system. Then it opens or uncovers the transfer port so that fresh charge of air from the crankcase will enter on the TDC or topmost side of the piston. पिस्टनच्या टॉपमोस्ट साइडला इथं फ्रेश चार्ज जो क्रँकेस मधला आहे तो बरोबर वर येईल. The downward movement of piston closes the suction port, at the same time forces the charge to move through the transfer port towards top of the entire piston. Exhaust gases will leave through the open exhaust port. During this case, suction port is closed. As a result, I am writing the names of them. Here suction port is open, remaining 2 are closed. Power stroke, transfer port open, exhaust port open, suction port is closed. अशा पद्धतीने त्याचं वर्किंग आहे. वर्किंग लक्षात ठेवताना इथून चार्ज आतील, सक्शन पोर्ट ओपन असेल, 2 पोर्ट बंद असतील, आलेला चार्ज इथं स्टोअर राहील. पिस्टन वर जाताना वरच्या चार्जला कॉम्प्रेस करेल, स्पार्क पडला की इथं इग्निशन सुरू. इग्निशन झालं की तुमचा पॉवर स्ट्रोक सुरू होणार. पॉवर स्ट्रोक डायरेक्टली काय करणार, पिस्टनला टीडीसी करून बीडीसी कडे टाकेल. तो टाकत असताना एक्झॉस्ट पोर्ट पहिला ओपन होईल, एक्झॉस्ट गॅसेस बाहेर पडतील. पुढची मुवमेंट पूर्णपणे ट्रान्सफर पोर्ट ओपन करते सो दॅट फ्रेश चार्ज हा बाहेर पडेल, तुमच्या पिस्टनच्या वरच्या साईडला येईल, म्हणजे टीडीसी साईडला येईल. आणि डाउनवर्ड मुवमेंट सक्शन पोर्ट काय करणार, क्लोज करणार, आणि जो काही चार्ज असेल तो चार्ज ट्रान्सफर पोर्ट थ्रू वरच्या साईडला ट्रान्सफर करायला मदत करेल. हा चार्ज शिल्लक राहतो जो परत तुम्हाला पुढच्या स्ट्रोकच्या वेळी कॉम्प्रेशनला युजफुल राहतो. अशा पद्धतीनं या संपूर्ण 2 स्ट्रोक इंजिनचं वर्किंग राहतं. आता मी स्पष्ट सांगेन की हे 2 स्ट्रोक पेट्रोल इंजिन आणि 2 स्ट्रोक डिझेल इंजिन याच्यात जास्त फरक नाही. आपण स्पार्क प्लगच्या ऐवजी काय लावणार आहे, फ्युएल पंप, म्हणजे तिथे स्पार्कच्या ऐवजी
फ्युएलचा स्प्रे येईल, फ्युएल व्हॉल्व ओपन होऊन फ्युएल स्प्रे होईल आणि हाय टेम्परेचर हाय प्रेशर एअर त्याला इग्नाइट करणार, जसं तुम्ही डिझेल सायकलमध्ये करता किंवा डिझेल इंजिनमध्ये बघितलं. बाकी सगळे ऑपरेशन मेकॅनिझम सेम येते. दुसरं, इथं आपण एअरचं आणि पेट्रोलचं मिक्सचर आत घेतो पेट्रोल इंजिनमध्ये. डिझेलमध्ये फक्त काय घेतो? फ्रेश एअर, ऑनली फ्रेश एअर. सो हा तुमचा इथे चार्ज असणार आहे. दिस इज ब्ल्यू मार्कर इज चार्ज. नाव सगळी लिहून झाली का आपली? झाली. आता डायग्राम कशी काढायची? डायग्राम काढत असताना नीट बघा. एक नेहमीसारखी व्हर्टिकल सेंटर लाईन येईल. साधारणपणे या लाईनच्या जवळपास समोरच ट्रान्सफर पोर्ट यावा, अशा पद्धतीने. एक्झॉस्ट पोर्ट आणि ट्रान्सफर पोर्ट जवळपास एकमेकांच्या समोर किंचित वर खाली असले तरी चालते. या एक्झॉस्ट पोर्टच्या खाली सक्शन पोर्ट आणि सुरुवातीला पिस्टनची मुवमेंट ही अशा पद्धतीने दाखवून ठेवायची. इथं आला पिस्टन तुमचा. पिस्टनची मुवमेंटच इथं महत्वाची ठरते. पहिल्यांदा पिस्टन मुवमेंट इथं ठेवा, दुसऱ्या स्ट्रोकला ती मुवमेंट खाली दाखवा, म्हणजे हा तुमचा पोर्ट हे दोन ओपन दिसतात. दिसतात का बघा? इथं पिस्टन बघा आणि इथं पिस्टन बघा. यानंतर बॉटम साइडला फ्री हँड सर्कल, इथे तुमचा क्रँक, मग तुमचा कनेक्टिंग रॉड वगैरे जे काय असेल ते तुम्ही असं दाखवू शकता. कनेक्टिंग रॉड आणि क्रँक इथं जी पोझिशन असेल त्याच्या बरोबर 180 डिग्रीमध्ये पलीकडे ठेवा किंवा अशी ठेवा. 180 डिग्री नाही घेतली तर मिरर इमेज दाखवा. आय विल से दॅट मिरर इमेज दाखवा, बरं पडेल, अंडरस्टँडिंगला सोपं जाईल. हे क्लॉकवाईज रोटेशनमध्ये मी दाखवलंय, जेणेकरून तुमचा चार्ज हा ट्रान्सफर पोर्टकडे जाईल. डायग्राम्स विल स्पीक अलॉट. जवळपास तुमचं पेट्रोल इंजिन जर लक्षात आलं असेल तर डिझेल इंजिनमध्ये आपण फक्त एअर सक करणार आहे. इथं चार्जच्या ऐवजी एअर येणार, स्पार्क प्लगच्या ऐवजी फ्युएल इंजेक्शन सिस्टीम. डायग्राम सगळ्यांनी नीट काढून घ्या.